नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 1 जानेवारी 2026। आज नवीन वर्ष सुरू झालंय आणि या नवीन वर्षाच्या सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून पंजाब डककडून खूप खूप अशा आभाळ भरून ढग भरून शुभेच्छा। नवीन वर्ष आमच्या शेतकऱ्यांना सुख समृद्धीचं जावो, आमच्या शेतकऱ्याची उत्तर प्रगती हो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणाहून सर्व महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आता त्या जानेवारी महिन्यातला अंदाज एक देतो। आज आहे 1 जानेवारी 2026। आज नवीन वर्ष सुरू झालंय। आजपासून राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून वेलवर्गीयसाठी ऊस उगवण्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर ज्यांना वेलवर्गीय टरबूज खरबूज आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। थोडी थंडी कमी होणार आहे, थोडा आभाळ येणार आहे। 8 दिवस थोडं भाग बदलत आभाळ राहणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आणि 2026चा सांगायचं झालं तर 2026 मध्ये सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे, म्हणजे खूप असा नुकसानकारक पाऊस पडणार नाही, फक्त परतीचा पाऊस जास्त पडणार आहे। म्हणून हा अंदाज महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे ज्या वर्षी सरासरी इतका पाऊस पडतो ना, त्या वर्षी शेतकऱ्याचे पीक चांगले येतात। शेतकऱ्याला सोयाबीन चांगलं होतं, शेतकऱ्याचा कापूस चांगला होतो, शेतकऱ्याला हरभऱ्याचं पीक चांगलं येतं, ज्वारी ही पीक निघतं चांगलं येतं। म्हणून सरासरी इतका पाऊस शेतकऱ्यासाठी परवडतो। जर दुप्पट पाऊस झाला तर मग ते शेतकऱ्याचं नुकसान होतंय। म्हणून यावर्षी चांगला पाऊस पडणार, म्हणजे सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे, खूप नुकसानीचा पाऊस पडणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं। जूनच्या पहिल्या म्हणजे 7-8 जूनच्या दरम्यान राज्यात म्हणजे काही भागात पाऊस सुरुवात होईल। त्याच्यानंतर जुलैमध्ये देखील पाऊस पडणार आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जास्त राहणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। मुद्दामून 1 जानेवारीला हा अंदाज सर्व शेतकऱ्यासाठी देत आहे। तर सरासरी इतका पाऊस म्हणजे काय, बऱ्याच शेतकऱ्याला गोष्ट ही लक्षात येत नाही। तर उदाहरण सांगतो की आमचा हा परभणी जिल्हा आहे। दरवर्षी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये 650 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो। तर या 2025ला 1200-1300 मिलीमीटर, काही गावामध्ये 1400 मिलीमीटर पाऊस पडला। म्हणजे 2-2 वर्षाचा पाऊस एकदा पडला, असा पाऊस म्हणजे या 2026ला पडणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं। म्हणजे जसा दरवर्षी पडतो तसा। आणखीन एक उदाहरण सांगतो, सोलापूर जिल्ह्याची दरवर्षी पाऊस, सोलापूर जिल्ह्याला काय होतं 350 ते 400 मिलीमीटर पाऊस पडतो। पण यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये 2025ला उन्हाळ्यामध्ये 400 मिलीमीटर पाऊस पडला आणि पावसाळ्यात 800-900 पडला। म्हणजे इतका पाऊस म्हणजे दुप्पट पडला। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं सगळं नुकसान झालं, सगळं द्राक्ष बागायतदाराचं झालं। तसा म्हणजे आता 2026ला पाऊस पडणार नाही, सरासरी इतका पाऊस पडणार, पण पिकं खूप चांगले येणार आहेत। म्हणून सर्वप्रथम हे शेतकऱ्यांसाठी 2026 चांगलं जाणार आहे, म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। आणि आज आहे 1 जानेवारी 2026। आजपासून राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे, पण ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे राज्यात धुळी राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। ज्यांना हरभऱ्याचं पीक असेल तर तुम्ही फवारणी करू शकता, पाणी देखील देऊ शकता, कारण की धुळीचं वातावरण असल्याच्या नंतर धुळी काय होते, फुलात धुळी आल्याच्या नंतर फुलाचं नुकसान होतं। म्हणून एक बुरशीनाशक, एक कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी। द्राक्ष शेतकरी असो, डाळिंब शेतकरी असो, सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आजपासून म्हणजे 1 जानेवारी ते ह्या आठवड्यामध्ये राज्यात ढगाळ वातावरण असेल, धुकं राहणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही त्याचे फवारणीचं नियोजन करायचं। म्हणजे फवारणीचे नियोजन करायचं। थोडीफार थंडी कमी होणार आहे आणि थंडी कमी झाल्यात ना 20 जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे। म्हणून खास करून थंडीचे जे पीक घेतले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। हरभरा पिकासाठी चांगलं, गव्हासाठी चांगलं, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।